कारवारी लोकांचा वीक पॉइंट म्हणजे मासे. म्हणजे कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवर कदाचित आज मासे खायचे आहेत अशी नोट लिहून ठेवली असावी असंच वाटावं इतकं. पण असं असण्याला कारणही तितकंच तगडं आहे. ते म्हणजे इथे मिळणारे मासे. इतके ताजे ताजे आणि मस्त मासे मला अजून तरी दुसरीकडे कुठे मिळालेले नाहीत. बांगडे, कोळंबी, राणी मासा, बोई मासा, केवढे ते प्रकार. त्यामुळे आज म्हटलं रेसिपी दाखवायचीच आहे तर स्वतःच जाऊन मासे खरेदी करूया, कारण तेही माझं अत्यंत आवडीचं काम आहे. हा कारवारच्या नंदनगद्दा मार्केटमधला सगळ्यात जुना मासळी बाजार आहे आणि मी इथे लहानपणी यायचे तेव्हा होता अगदी आजही तो तसाच आहे. आज मला तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचंय. खुब्यार सुके म्हणजेच खुब्याचे सुके. तुम्हाला मी खुब्यांबद्दल सांगते. हा असा मोठा तिसरा असतो, म्हणजे आपण त्याला तिसराच म्हणू, म्हणजे तुम्हाला हे तिसरे सांगितलं की कळणार बरोबर. शिंपली म्हणा, तशी मोठी असते आणि त्याच्यामध्ये खूप जास्त असा फ्लेशी भाग असतो. तो आपण काढून घ्यायचा, त्याचे बारीक पीसेस करायचे. आणि हे उघडण्यासाठी एक सोपी प्रोसेस आहे तुम्हाला, की तुम्ही आणून ठेवले की डीप फ्रीजर मध्ये ठेवायचे आणि काही तासांनी ते बाहेर काढले की आपोआप त्याची जी ही तोंड असतात ती आपोआप उघडली जातात. गॅस सुरू करूया. इथे आपण घेतोय 3 टेबलस्पून तेल. तेल तापलेलं आहे. इथे आपण घेतलंय कोथिंबीर, लसूण आणि आलं बारीक चिरून ते फोडणीला घालणार आहोत. त्यात घेतोय आपण 2 बारीक चिरलेले कांदे. त्याच्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो. थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आपण इथे सांडशी घेऊया. आता आपण यात घेतोय 1 टेबलस्पून मिरची पावडर. आपण इथे जे खुबे घेतलेले आहेत त्यातलं आपण आतमधलं मांस काढलेलं आहे, त्याचे बारीक बारीक पीसेस केलेले आहेत ते आपण घालणार आहोत. आता आपण यात 3 टेबलस्पून किसलेलं खोबरं म्हणजे आपलं ओला नारळ घालणार आहोत. आता आपण यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आपण खुब्यांमध्ये मीठ थोडंसं कमी घालतोय, कारण खुबे थोडेसे खारट असतात, खाऱ्या पाण्यातले असतात. आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया, भरपूर कोथिंबीर. आणि 5 मिनिटं वाट बघायची. छानपैकी सुकलेलं इथे जे झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. आपण हे काढून घेऊया. आपले खुब्याचे सुके तयार आहे. काय मग, काहीतरी नवीन वाटली ना रेसिपी? कारण आमच्या कारवारची खासियतच ती आहे. तर मार्केटमध्ये कधी पण खुबे दिसले ना की लगेच आणायचे, घरी जाऊन ते करून बघायचे आणि रुचकर मेजवानी विथ अर्चना कारवार स्पेशल पाहत राहायचे.